कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 30 एप्रिलच्या भागात यश बेधडकपणे सर्वांसमोर त्याच्या आईला प्रश्न विचारतो की तुझ्या मनाला मायेचा पाझर फुटणार तरी कधी. यशच्या बोलण्याचा अर्थ सर्वांनाच उमगतो. सुलक्षणा यशला हे सांगून बोलणं टाळते की जेवणाच्या वेळी बोलायचं नसतं. तेव्हा ती ताटामध्ये शिरा वाढत असतानाच यश तिला सांगतो की दादाला प्रसादाचा शिरा किती आवडतो. हा शिरा बघून सुद्धा तुला दादाची आठवण होत नाही का? तेव्हा सुलक्षणा काळजावर दगड ठेवून सांगते की एका परक्या मुलीच्या प्रेमासाठी तो रक्ताची नाती सोडून निघून गेला, त्याचे कसली आठवण काढायची. सुलक्षणाला त्या विषयावरती पुढे काही बोलायचंच नसतं. इकडे उदय मात्र कावेरीला सांगतो की मला पहिला घास भरवल्याशिवाय माझी माँ कधीच जेवत नव्हती. तेव्हा कावेरीला खरी सुलक्षणा कशी आहे हे माहितीच नसतं. ती आपलं उदयला हे समजावते की तुमच्या माँसोबतच्या तुमच्या खूप आठवणी असतील ना, मग तुम्ही त्यांच्याशी फोन करून किंवा प्रत्यक्षात जाऊन भेटत का नाहीत? तर जास्तीत जास्त काय करतील? चिडतील, रागवतील, परंतु माफही करून टाकतील ना. परंतु या कावेरीला कुठं ठाऊक आहे, सुलक्षणाचं प्रेम जसं टोकाचं तसा रागही टोकाचा आहे. कावेरी सतत आता प्रश्न विचारत असते उदयला, परंतु तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नसतंच. मग कावेरीला समजावते की मी तुला किती वेळा सांगितलं आहे की याविषयी त्यांना प्रश्न विचारत जाऊ नकोस, त्या माझा स्वीकार कधीच करणार नाहीत. कावेरी वैतागून विचारते की अगं पण का? तेव्हा काऊ सांगते की कारण मी एका साध्या ड्रायव्हरची मुलगी आहे. तेव्हा कावेरी म्हणते की अगं परंतु ड्रायव्हरची मुलगी सुद्धा माणूस असतेच ना. इकडे नेमकं तेच यश सुद्धा त्याच्या आईशी बोलत असतो, तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुलक्षणा त्याला सांगते हो आहे ना, ती पण एक माणूसच आहे. म्हणून काय ती आपल्या तोलामोलाची झाली आणि ज्या ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे तुझ्या बाबांचा एवढा मोठा अपघात झाला, त्यांच्याच मुलीशी उदयने लग्न करावं. तेव्हा यश पुन्हा कन्व्हिन्स करतो की आई परंतु झालं ना आता लग्न. तेव्हा सुलक्षणाचा राग उफाळून येतो. यशला ती स्पष्टपणे सांगते की मला हे लग्न आधीही मान्य नव्हतं आणि कधीच ते मान्यही नसेल. तेव्हा काय काकू, यमुना, घरच्यांना मात्र खूप छान वाटत असतं. श्रीकांत सुद्धा आपल्या परीने सुलक्षणाला समजावण्याचा प्रयत्न करतो. हे बघ, अपघात हा अपघात असतो आणि त्याने तो काही मुद्दाम केला होता का? अपघात चुकून घडून आला होता आणि मला असं वाटतं की सगळं विसरून तू उदयला माफ करावं आणि आपल्या सुनबाईला परत घरी घेऊन यावं. सुलक्षणा आपली बाजू सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काय वाटतं की मला त्रास होत नाही? मला त्याची आठवण येत नाही? माझ्याच हाडामासाच्या गोळ्याला घरातून बेदखल करणं माझ्यासाठी तितकंही सोपं नव्हतं. काळजावरती दगड ठेवून माझेच नाळ मी त्याच्यापासून कायमची तोडले आहे. भावनेच्या आहारी जाऊन प्रत्येक चुका माफ करणारी मी नाही आहे. शिस्त म्हणजे घरची भिस्त आणि ती जो मोडेल त्याला माफी नाही. आता काय यमुना, काकू दोघी इतके खुश होत असतात, परंतु बाकी सगळ्यांना मात्र सुलक्षणाचा निर्णय आवडलेलाच नसतो. उदयला माफ करून घरी परत बोलवावं हेच सगळ्यांचं मत असतं. या सगळ्याचा सुलक्षणाला सुद्धा तितकाच त्रास होत असतो. सतत उदयचं नाव काढलं गेलं तर तिच्या काळजावरतीही घाव बसत असतात आणि पुढे काही बोलायचंच नाही असं ठरवून ज्यावेळी ती श्लोक म्हणत बाहेर निघालेली असते तर यश जोराची हाक मारतो. सुलक्षणा त्याला ओरडते की उठू नकोस, जेवताना उठायचं नसतं. यश इतका वैतागून जातो की त्याच्या मापुढे त्याचं काही चालतच नाही. आता मात्र काकू जरा जास्तच अति करते. मुद्दामच म्हणते की मी काय म्हणते ते उदयच काय, त्याच्या लेकराची सुद्धा सावली या घरावरती नकोच आहे. वहिनींचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पौर्णिमाने तसं म्हणता क्षणी सुलक्षणा ताडकन वळते आणि सगळ्यांचीच घाबरगुंडी उडते. तिच्या डोळ्यात अंगार दाटून आलेला असतो आणि तिची ती नजर पाहता सगळेच जण मानाखालती घालतात. कावेरी मात्र आपले प्रयत्न सोडतच नसते. उदयला ती सतत समजावत राहते की भाऊजी अहो तुम्ही एक फोन करून तरी बघा ना तुमच्या माला. तुम्ही फोन केला आणि त्यांच्या नातवाचा चेहरा दाखवला तर त्यांचा राग असा निघून जाईल. उदयला ते तितकंही सोपं वाटत नसतं, कारण उदयला सुलक्षणा नक्की कशी आहे, त्याची माँ कशी आहे चांगलंच माहिती असतं. उदय तेथून उठतो आणि काऊच्या शेजारी बसतो. त्याला तो घडला एक प्रसंग आठवतो की ज्यावेळी उदयने त्याच्या
प्रेमाबद्दल सुलक्षणाला सांगितलं होतं तेव्हा सुलक्षणाने काऊशी असलेलं नातं तोडायला सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस तो घरी परततो तेव्हा सुलक्षणा त्याला विचारते की स्पष्टपणे नकार दिलास ना. तेव्हा उदय त्याच्या मायासमोर खुलासा करतो की मी तिला नाही सांगू शकलो. तेव्हा सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा त्याच्यावरती खूप भडकते. सुलक्षणाला वाटत होतं की काऊला पैसे चारले, तिला हव्या त्या सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे ती उदयचा पिच्छा सोडेल. परंतु प्रेम तर त्यांचं खरं होतं ना, जे की या लालचेच्या आहारी जाणारं नव्हतं. उदय आपल्या परीने त्याच्या माला समजावतो की मा ती एकटी पडली आहे. तेव्हा सुलक्षणा त्याचा वेगळाच अर्थ काढते. अच्छा, म्हणजे तिच्यासाठी तू मला सोडू शकतोस. तेव्हा उदय सांगतो की असं नाही आहे मा. परंतु सुलक्षणा उदयच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज स्वतःच करवून घेते आणि कावेरी तिला सून म्हणून पसंत नाही, कारण ती तिच्या तोलामोलाची नाही आहे. सुलक्षणा तिथे उदयला सांगते, आजपर्यंत मला हे वाटत होतं की माझ्या मुलाला माझ्या मनातलं सगळं काही कळतं, परंतु आजपर्यंत झालेला तो खूप मोठा गैरसमज होता. आजपर्यंत तू माझा सर्व काही होता, परंतु आता नाही आहेस. एका क्षणात तू सगळं काही संपवलंस. सुलक्षणाने मनावरती दगड ठेवून उदयची नातं तोडायचा निर्णय घेतलेला असतो. उदय तिला कन्व्हिन्स करतो, तिला विनंती करतो की मा असं काहीच नाही आहे, तू प्लीज एकदा तरी तिला भेट. तो तिच्यासमोर कयावया करतो की मा प्लीज प्लीज एकदा बाहेर चल आणि भेट तिला, बघ तरी तिला. तेव्हा सुलक्षणा त्याच्या हातून हात काढून घेते आणि त्याला सांगते की ना मी तिला कधी पाहिलं होतं ना मी तिला कधी पाहणार. तेव्हा उदय सांगतो की मा अगं ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते की अच्छा, म्हणजे इतकं ओळखतोस तू तिला की माझ्या समोर तरफदारी करतोयस. उदयला आता इतकं टेन्शन येतं की काय करावं आणि मला कसं कन्व्हिन्स करावं काही सुचेनासंच होतं. तिच्या प्रेमासाठी तू मला नाकारायला निघाला आहेस. उदय, तुला जायचं ना तर खुशाल जा. मी माझ्या तत्वांवरती कालही ठाम होते आणि आजही ठामच राहणार. हे बोलत असताना सुलक्षणाच्या मनात राग आणि डोळ्यात अंगार उफाळून येत असतो. तेव्हा उदय पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की मा प्लीज, अगं तिच्यासाठी नाही परंतु माझ्यासाठी तरी. तेव्हा सुलक्षणा त्याला विचारते की अच्छा, परंतु तू माझा राहिलायस कुठे. सुलक्षणाने एका सेकंदात उदयशी असलेले सगळे नाते तोडून टाकलेले असतात. सुलक्षणाने आता खूप टोकाचा निर्णय घेतलेला असतो आणि दोघींमध्ये कोणा एकाला निवडण्याचा पर्याय उदय पुढे ठेवलेला असतो. त्यावेळी उदयने काऊची साथ दिली. उदय आता कोलमडूनच पडतो. सुलक्षणाच्या या निर्णयाने काही सुचेनासं होतं. तिच्या पायाशी येत तो तिचा हात हातात घेत तिला पुन्हा पुन्हा विनंत्या करायला लागतो की मा प्लीज मला समजून घे. माझ्यासाठी तुम्ही दोघीही महत्त्वाच्या आहात आणि मला दोघीही तुम्ही माझ्या आयुष्यात हवे आहात. तेव्हा सुलक्षणा त्याला स्पष्टपणे सांगते की ते या जन्मात तरी शक्य नाही आहे उदय. सुलक्षणा आता दगडाच्या काळजाची होते आणि ती उदयला सांगते की जर तुझा निर्णय झालाच असेल तर तू खुशाल जाऊ शकतोस. उदयकडे आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेलाच नसतो आणि म्हणूनच उदय उठतो. कावेरीला देण्यासाठी जे काही दागिने, पैसे, त्याचबरोबर गाड्याची चावी सुलक्षणाने दिलेल्या त्या सगळ्या वस्तू उदय त्या बॅगेतून काढतो आणि तिला परत देऊन टाकतो. कारण कावेरीने खरं प्रेम केलं होतं, पैशांच्या लालचेपोटी नव्हतं. उदय त्यानंतर सुलक्षणाच्या समोर येतो. उदय त्याच्या माला सांगतो की मा, ही तुझी अंगठी मी माझ्यासोबत कायमचं घेऊन जातोय, कारण तुझा आशीर्वाद आहे असं समज. उदय तिथे आता त्याच्या माचे आशीर्वाद शेवटचे घेणार तर सुलक्षणा त्याला आशीर्वादसुद्धा देत नाही. भरल्या डोळ्यांनी रडत ती तेथून निघून जाते. तो प्रसंग तिकडे उदयलाही आठवतो आणि इकडे सुलक्षणाला सुद्धा आठवतो. परंतु यावेळी सुलक्षणा हळवी नसते तर रागात असते. यशला ती सांगते की मला त्यांचं तोंड कधी बघायचंच नव्हतं आणि समोर जरी आले तरी कधी बघणारही नाहीये. सुलक्षणाच्या निर्णयाने यश इतका दुखावला जातो की त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नसतात आणि काकू यमुना मात्र याचा आनंद साजरा करतात. घरात सगळेच जण दुःखी असतात, नाराज असतात. त्यांना सगळ्यांना उदय परत यावं वाटत असतो. दोघीही आता एकमेकींकडे पाहत एकमेकींना खुणवतात आणि आनंद साजरा करतात. सुलक्षणा बाकींच्या समोर जरी कठोर काळजाची, दगडाच्या मनाची जरी वागत असली तरी सुद्धा एकांतात येऊन ती इतकी उदयसाठी ढसाढसा रडते
की तिला तो प्रसंगसुद्धा आठवतो की उदय प्रत्येक वेळेस जेवणाचा पहिला घास सुलक्षणाच्या हातूनच खात होता. त्यानंतर तिला दुसराही एक प्रसंग आठवतो की उदयचं डोक्याची ती मालिश करत होती. तेव्हा उदय म्हणतो की तुझ्या हातची चंपी आणि शांत लागलेली झोप खरंच खूप बरं वाटतंय. ते म्हणतात ना, कठोर काळजाचा माणूस जरी इतरांसमोर कठोर दाखवत असता तरी एकांतात तो हळवाच होऊन जातो. तशी काहीशी गत इथे सुलक्षणाची झालेली असते. ती एकट्यातच बडबडते की उदय बाळा तू सगळं असं का केलंस, आणि अश्रू अनावर होतात. एकटीच स्वतःला त्रास करवून घेत घळाघळा रडायला लागते. सुलक्षणा एकांतातच इतकी रडत असते की स्वतःला ती सावरूही शकत नाही आणि कोणाचा आधारही घेऊ शकत नसते. तोचपर्यंत आपली करुण कहाणी उदयने कावेरीला ऐकवलेली असते. त्यानंतरचा तो पुढचा प्रसंग सांगतो की उदयची सुलक्षणाने सगळे नातेसंबंध तोडल्यानंतर उदयच्या वेळेस काऊकडे आला. तेव्हा काऊ त्याला प्रश्न विचारते की काय म्हणाल्या मा. तेव्हा उदय फक्त उत्तर देतो की मी सगळं सोडून आलो आहे. फक्त माचा आशीर्वाद असणारी ही अंगठी मी माझ्या सोबत घेऊन येतोय. तेव्हा काऊला सगळ्यात मोठा धक्का बसतो. तेव्हा काऊ स्वतःला इतकी गिल्टी, इतकी अपराधी मानत असते की तिच्यामुळे आई मुलाचं नातं तुटतं आणि उदयला ती कन्व्हिन्स करते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की असं नका करू, माझ्यासाठी तुम्ही तुमची नाती तोडून नका येऊ. तेव्हा उदय तिला गप्प बसवतो आणि तिला सांगतो की मी तुला वचन दिलं होतं, शेवटच्या श्वासापर्यंत कायम तुझी साथ देईन. आणि काऊला पुढे काहीच न बोलू देता उदय माचा आशीर्वाद असणारी ती अंगठी काऊच्या बोटात घालतो. ती सगळी कहाणी सांगितल्यानंतर इथे काऊला सुद्धा इतका त्रास होत असतो की उदयला तिच्या डोळ्यात पाहताच ते जाणवतं की अजूनही त्यासाठी ती स्वतःलाच गिल्टी मानते. उदय तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला डोळ्यांच्या इशाऱ्याने स्वतःला अपराधी समजू नकोस असं सांगत असतो. तेव्हा कावेरी उदयला सांगते की वेळ ही सगळ्या प्रसंगाचं औषध असते भाऊजी, काही वेळ निघून जाऊ देत. बघा तुमच्या माच्या मनातला कडवटपणा आणि राग दोन्हीही दूर होईल. कावेरी उदयसमोर आपली नाराजी व्यक्त करते की निदान तुमच्याकडे तुमची मा तरी आहे, परंतु मी तर माझ्या आईच्या प्रेमासाठी कायम आसुसलेली असते. दुसऱ्याच सेकंदाला आपल्या चेहऱ्यावरती हसू आणत ती सांगते की मला खात्री आहे तुमच्या मा तुमच्यावर जास्त राग नाही धरू शकत, त्या तुम्हाला नक्कीच माफ करतील. इकडे यश सुद्धा देवाकडे तीच प्रार्थना करत असतो. यश उदय, कावेरी आणि चिकूचा फोटो पाहतो. तो देवाकडे प्रार्थना करतो की तेव्हा प्लीज प्लीज असं काहीतरी घडून आण की ज्यामुळे आई उदयदादाला माफ करेल आणि परत बोलवेल, मग आमची फॅमिलीसुद्धा पूर्ण होईल. यश तिथे आता विचारत असतो देवाला प्रश्न की मी असं काय करू की मा सगळं विसरून दादाला पुन्हा ॲक्सेप्ट करेल. तेव्हा इकडे कावेरी उदय कावेरीचे फोटो काढत असते आणि ती सांगते की भाऊजी माझी मेहनत वाया नाही जाणारा, तुमच्या मा तुम्हाला एक दिवस ॲक्सेप्ट नक्की करतील. मी 11 नारळाचं तोरण वाहिले देवाला, ते कसं वाया जाईल. तेव्हा काऊ खूप हसायला लागते. त्यानंतर कावेरी आठवण करून देते की चला नारळ सोडायचं आहे ना पाण्यात. उदय नारळ पाण्यामध्ये काऊलाच सोडायला सांगतो. तेव्हा काऊ मनोमन प्रार्थना करत असते, ते म्हणजे सुलक्षणाने त्यांना पुन्हा स्वीकारावं. आणि ती नारळ ज्यावेळी पाण्यात सोडते तर त्याच वेळेस तिची अंगठीसुद्धा त्या पाण्यामध्ये जात. कावेरीला धक्काच बसतो. ती मोठ्यानेच उदयला सांगते की अंगठी पडली. उदयला इतकं टेन्शन येतं. उदय म्हणतो की काऊ अगं माझा आशीर्वाद होता तो. तेव्हा कावेरी क्षणाचाही विचार न करता डायरेक्ट स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उडी टाकते. आता तर काऊच्या काळजाचा ठोकाच चुकतो. उदय काऊ दोघेही कावेरीला हाका मारत असतात. दोघे इतके घाबरून गेलेले असतात, परंतु काऊसाठी कावेरीने स्वतःच्या जीवाची पर्वाही केलेली नसते. कावेरी मात्र पुरेपूर आपल्या परीने प्रयत्न करत असते. पाण्यामध्ये ती अंगठी शोधत असते. अंगठीवरती तिची नजर पडते सुद्धा, परंतु होतं असं की एका वेलामध्ये तिचा पाय अडकतो आणि कावेरी आपला पाय सोडवण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करत असते. खूप वेळानंतर तिचा पाय त्या वेलातून बाहेर पडतो आणि त्यानंतर ती पुन्हा त्या अंगठीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि ती पोहोचते सुद्धा. होतं असं की तिच्या हातामध्ये ती अंगठी पकडताच येत नसते. म्हणूनच काय कावेरी तिथे डोकं लढवते
आणि त्यानंतर आपल्या बोटामध्ये ती अंगठी घालते. सुलक्षणाचा आशीर्वाद असणारी ती अंगठी आता कावेरीच्या बोटामध्ये अडकलेली असते आणि ती अंगठी भेटता क्षणी कावेरी पटकन पाण्याच्या वरती येते. तोपर्यंत उदय काऊच्या काळजाचं नुसतं पाणी पाणी झालेलं असतं. कावेरी अंगठी घेऊन जेव्हा वरती येते तेव्हा तिचा हात दिसतो आणि उदयच्या जीवात जीव येतो. काऊला तो सांगतो की ती बघ कावेरी, आणि ती वरती येता क्षणी काऊला आनंदाची बातमी देते की बघ अंगठी मिळाली, म्हणजे आता माचा आशीर्वाद सुद्धा नक्की मिळणार. तेव्हा पटकन उदय बोट तिकडे वळवतो आणि कावेरीला बोटेमध्ये घेतो. काऊच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. ती पटकन कावेरीला खट्ट मिठी मारते आणि तिला ओरडते सुद्धा की भेडेस का तू? माझ्यासाठी पाण्यामध्ये उडी मारायची काय गरज होती? तुला काही झालं असतं तर? तेव्हा कावेरी सांगते की माझ्यासाठी सुद्धा तू आगीत उडी घेतलीच होती ना, त्यावेळी केली होती का स्वतःच्या जीवाची पर्वा? हा तुझ्यासाठी माझा आशीर्वाद आहे ना, मग काय, हा मिळवण्यासाठी मी पाण्यात उडी मारली. तेव्हा उदय म्हणतो की वा वा वा, तू ना खरंच एक नंबरचे कोकण एक्सप्रेस आहे, बिनधास्त आणि बेधडक. कावेरी बोटातून अंगठी काढण्याचा पूर्ण प्रयत्न करते, परंतु ती अंगठी तिच्या बोटामध्ये जाम अडकलेली असते आणि तिला टेन्शनच येतं. तेव्हा काऊ सांगते की असू देत ग, माझा आशीर्वाद तुला मिळालाय, राहू देत. तर उदय तिला सांगतो की राहू देत, घरी गेल्यानंतर साबणाच्या पाण्याने निघेलच की. इतक्यातच कावेरीला तिच्या बाबांचा फोन येतो. ती विचारते की काय झाले? तेव्हा बाबांनी फोन केलेला असतो. चिकू उठलाय आणि तो रडतोय. कावेरी सांगते की आम्ही 5 मिनिटात घरी पोहोचतो. धर्माधिकारी कुटुंबामध्ये मात्र सर्वच जण भुक्याने व्याकुळ झालेले असतात आणि काकूंची नजर स्वयंपाकावरून हटतच नसते. केव्हापासूनची कडकडून भूक लागली आहे आणि यांचे शित्तव काही आटपतच नाहीये. आता चोरून ती खायला जाणार तर यमुनाच मध्ये तडमडते. यश मात्र त्याच्या मित्राला कॉल करण्याचा प्रयत्नात असतो, परंतु सुलक्षणा त्याला खडसावते की यश, आधी गुपचूप नाश्ता कर आणि मग फोनचं बघ. तेव्हा यश पटकन सगळ्यांसोबत नाश्त्यासाठी येतो. सर्वजण नाश्त्याला बसले असतानाच काकू मात्र त्या नाश्त्याचं इतकं कौतुक करत असते की विद्येचं कधी तिच्या तोंडून कौतुकही निघलं नव्हतं. यमुनाला बरोबर कळता ती हेरते आणि सगळ्यांसमोर मुद्दाम विचारते की काकू भूक लागली काय तुला? आता समोर सुलक्षणा आहे म्हटल्यानंतर बोलायचे टाप होणार आहे का? तर ती सांगते की नाही. इतक्यातच यशच्या फोनवरती नेमका उदयचा कॉल येतो आणि सगळेजण धक्क्याने यशकडे पाहायला लागतात. सुलक्षणा तर यशवरती खूप रागावते. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत यशने आता मुद्दाम बहाणा काढलेला असतो उदयची आणि सुलक्षणाची त्याच्या माची आमनेसामने भेट घडवून आणायची असते. मुद्दामच तो सुलक्षणाला विनंती करतो की मा चल ना, कोकणात रामेश्वराची 3 दिवस जत्रा आहे, चल ना आपण जाऊयात देवदर्शनासाठी तरी. तेव्हा यामी म्हणजेच यमुना आता तिथे बरोबर सगळे हेरते आणि तिला कळून चुकलेलं असतं. मग मुद्दाम सुलक्षणासमोर विचारते की तू आणि देवदर्शन की काय वेगळं कारण आहे? तर दिगंबरने कावेरीला ते चॅलेंज दिलेलं असतं. गावासमोर सांगत असतो की ती मुलगी काही चॅलेंज पूर्ण करणार नाहीये. गावाबाहेर गेलेली लोक आरतीसाठी काही येणार नाहीयेत, परंतु ती कावेरी आहे शब्दाची पक्की. दिलेलं चॅलेंज तिने पूर्ण केलेलं असतं आणि दिगंबरच्या तोंडावर अख्ख्या गावासमोर चांगला चपराक मारले.